ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दिल दलितांचे कैवारी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे. त्यांचा जन्म 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्याचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले, तर पुढील शिक्षण त्यांनी परदेशातून घेतले. त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट व बॅरिस्टर या उच्च पदव्या मिळवल्या. त्यांनी सामाजिक आर्थिक विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. दीन दलित गोरगरीब यांच्या अंधकारमय जीवनाला प्रणिता संदेश दिला. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय व वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. त्यांनी दलितांवर होण्याच्या अन्यायाचा पाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. भारताची राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया घातला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.